कशामुळे? अहो नावामुळे. का? तुमचं नाव रोहन लवंडे ना? बरं बाई ववट टिंबर, नाही तर केवढे लागले असते. अहो काय बोलताय तुम्ही? काय लागल काय उठल मला काही समजत नाही हो. जरा समजेल असं बोला ना. अगं चावे किती खेचतीस का त्याची. अगं पाहुणा होता तो, तुला बघायला आला होता. अगं वहिनी ऐक, अजून पुढची मजा तर ऐक. मग मी त्याला काय म्हणले, किती पोरी पाहिल्या हो तुम्ही आतापर्यंत? हाताच्या बोटावर मोजता येणार नाही इतक्या. एवढ्या? आणि एवढ्यांचं नका. हम्म, लई रखडलेला मावरा दिसतोस तू. हो बरं तुम्ही कराल ना माझ्याशी लग्न? मी तशी हरकत काय नाही. मला पण काय आहेच. तू गोरा आहेस, चिकना पण आहे. फक्त दाढी मिशांचा प्रश्न आहे. पण काय नाही, दाढी वारली नाही तर समुद्राचं खारं पाणी मारून वारू. पण काय? तुम्ही माझ्यापेक्षा 8 वर्षांनी मोठे आहात, ते पण चालेल. पण काय? माझं कुंदन दादूच आहे ना, त्याला मी खूप शिकलेलं बघायचे. पण एक वेळेस मी त्यालाही समजवन. पण काय? मला पळून जाऊन लग्न करायचे. पळून? पळून. मला बघायचे त्यात काय मजा असती. लय भारी वाटत असेल ना. तुम्ही मला पळून नेणार असाल ना, तर मी करा ना लग्न. अहो मी आईच्या परवानगीच्या डब्यातला अर्धा लाडू कधी पळून नेला नाही हो. इथे अख्खी पोरगी पळून न्यायची. नको ना, आपण सरळ लग्न करूया ना. मी तुमची घरकामात मदत करेल हो. भांडी तर भांडी, झाडू देखील मारून देईल. तुमची सगळी सेवा करेल. हात पाय डोके सगळं दाबून देईल हो. ओय उठ, चल निघा. मला नाही तुझ्यात इंटरेस्ट. दाबून देईन म्हणतो, साधी पोरगी पळवता येत नाही आणि लगीन करायला निघालाय. बाई बाई बाई, तू तर पण ढिंडस काढली सावे त्याची. अगं मग काय, 12वीच्या परीक्षेनंतर मला लय कंटाळा आला होता. ती मरची मावशी माझ्या लग्नासाठी टपलेलीच असते. दादोश पासून लपून आई आणि मावशीला सांगून टाकलंय माझ्यासाठी पोरग बघा. आणि तसंही आता मला पुरं काही शिकावंसं वाटत नाही. मी पळून जायला नको म्हणून ह्या दोघी माझ्या आधीच पोरं बघायला तयार. असं वय. चल लय कान चावलेस, आता फोन ठेव. लयच बोलली आज, ठेव फोन. मग काय म्हणताय आमच्या बहिणीबाई? काही नाही नंदबाई, तू तुमचा दादू सुटला ना तर त्याला सांगा मला फोन करायला. सांगते हा बहिणीबाई, ठेवू फोन. हो नंदबाई, ठेवा. बाय बाय. अरे आकाश, मीठ संपलंय, वाण्याकडून थोडं घेऊन ये. अरे ए, गाड्या काय फिरवत बसलायस मोबाईल मध्ये? मुली फिरवायचं वय नाही, गाड्या फिरवत बसलाय मोबाईल मध्ये. हॅलो. हॅलो मेरी जान. तुझी जान घाल चुलीत. कुठे होतास लसणीच्या? मी कुठे गेलोय? हाय तिथंच आहे मी. अरे रात्रभर कुठे होतास मेल्या? कुठं होतो? कुठे होतो? थांब, तुला ना लसणीसारखा सोलायलाच हवा, तेव्हा सांगशील. अगं ते मिनी पिणार नव्हतो, पण काय? मित्र बोलले काय? कुंदन पी रे. मी बोललो नाही, अजिबात नाही. कुंदन पी रे. मी बोललो नाही, अजिबात नाही. कुंदन थोडी पी रे. मी बोललो नाही, अजिबात नाही. हा. कुंदन जराशी नाही, अजिबात नाही. कुंदन हेच बोलला. पण मग तुला आमच्या बहिणीची शपथ हाय. हा, मग मला पियाला लागली. हो ना तैरा. हे बघ, लग्नानंतर मी गोधड्या धुवून बसणार नाही. हा, मी बेडवर झोपतो. मग बेड चादर काहीच नाही धुणार. अरे तुला किती वेळा सांगून झालंय, अरे नको पीत जाऊ, आईला त्रास होतो रे त्याचा. हा 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 हा. लग्न अगोदर सासूची बाजू. हा, अगं बाई सासूबाई, अगं बाई
सुनबाई लाडात येऊ नको हा, मी अजून रागातच आहे. आणि रात्री फक्त मित्रच होते की मैत्रिणी पण? अगं अक्षय, तुझ्या आधी काय आणि नंतर काय, माझ्या लाईफ मध्ये ना कौली कारी नव्हतीच. हा आता लाडी गोडी नको लाव हा. मला सांग अक्षय, तुझ्या लाईफ मध्ये कोण होता का ग कौला कारा? आला नव्हता पण गेला लगेच. काय कोण? अरे होतंय, एका दिवसातच गेला सोडून. कोण होता, कसा होता, कुठं होता, कुठं? माझ्यापेक्षा काला होता की तुझ्यापेक्षा गोरा होता? पण होता कोण? होतंय, तुझ्या एवढा काळा पण नाही आणि माझ्या एवढा गोरा पण नाही. अक्षय, तू मला काला बोलली ना? हा बरोबर आहे ग, तो आठवला ना तुला आता. पण होता कोण ग तो? अरे होतंय की नवऱ्या, आता सगळं सांगितलं तर मग हे आपल्याला बघणारे प्रेक्षक आपला पुढचा भाग कसा बघतील ना. हा त्या पण बरोबरच आहे, पण तू विसरून नका मला सांगायचा. हा कोण होता तो नवऱ्या? आता हा नवऱ्या कोण, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. काय मग अक्षता या नवऱ्याबद्दल कुंदनला सांगेल, ते कुंदनला पटेल, आणि नाहीच पटलं तर कुंदन अक्षतातलं अंतर वाढेल. अहो थांबा थांबा थांबा, मला जे प्रश्न पडले ते तुम्हाला नक्कीच पडले असणार, म्हणून पुढचा भाग पाहायला विसरू नका. आणि हो, या नाटकी ताऱ्यांना लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करत पाहत राहा. एक लगीन असंही, कवळा मावरा कवळी शेंग.